नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोर्टामध्ये सर्वच जण जमलेले असतात. आता सर्वजण जजसाहेबांची वाट पाहत असतात. आता जजसाहेब येताच कामकाजाची सुरुवात होते. तर जजसाहेब ॲडव्होकेट साळुंके यांना म्हणू लागतात की तुमच्या ओपनिंग स्टेटमेंटला सुरुवात करा. तर आता ॲडव्होकेट साळुंके आपलं स्टेटमेंट देत म्हणू लागतात, जजसाहेब, मला एवढंच म्हणायचं आहे की मधुकर पाटील यांच्यावर अगोदरही खुनाचा आरोप आहे आणि आताही त्याच वात्सल्य आश्रमामध्ये पुन्हा एकदा एक डेड बॉडी सापडली आहे. मला तरी असं वाटतं की ही डेड बॉडी सापडणं हा कुठलाही योगायोग असू शकत नाही. तर मधुकर पाटील हे निर्धावलेले खुनीच आहेत. आता ॲडव्होकेट साळुंके यांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतो, ऑब्जेक्शन. मला तरी असं वाटत आहे की अजूनपर्यंत माझ्या अशिलावर खून झालेला आहे हे सिद्ध झालेलं नाही आणि त्यामुळे माझे वकील मित्र त्यांना खुनी म्हणू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो काही मृतदेह वात्सल्य आश्रममध्ये सापडला आहे तो संशयास्पद असून त्याचा गुन्हा हा माझ्या अशिलांवर अजूनही लागू होत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे वकील मित्र त्यांना असं खुनी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकत नाहीत. तर आता जजसाहेबांनीसुद्धा अर्जुनचं हे ऑब्जेक्शन मान्य केलेलं असतं. तर त्यानंतर जजसाहेब आता अर्जुनला त्याचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात. तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणू लागतो, मिलॉर्ड, आत्तापर्यंत मधुकर पाटील यांच्यावर एका खुनाचा आरोप तर आहेच, परंतु आता त्याच आश्रमामध्ये योगायोगाने का होईना परंतु एक डेड बॉडी सापडली. खरं तर हा योगायोग नव्हता तर हे कोॲक्सिडेंटच होतं. आणि ही जी डेड बॉडी सापडली आहे ती अजूनपर्यंत कोणाची आहे हे कोणालाही माहीत नव्हतं, परंतु ती डेड बॉडी हरीश शिंदे यांची आहे. मिळालेल्या डेड बॉडीचे रिपोर्ट काढता असं सिद्ध झालं आहे की ती डेड बॉडी हरीश शिंदे यांची आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलिसांची टीम हरीश म्हणून काम करत असणाऱ्या त्या पिंट्याला आता कोर्टामध्ये घेऊन आलेले असतात. तर इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना म्हणू लागतात, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मी येतोच, परंतु याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर हवालदार साहेब म्हणतात, बरं ठीक आहे. तर आता इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. हवालदार साहेब तिथे असणाऱ्या बाकावर त्याला बसवतात. तो पळून जाऊ नये यासाठी त्याच्या हातामध्ये बेड्या असतात, परंतु त्याचवेळी हवालदार साहेबांचा दुर्लक्ष होताच तो त्याच्या हातामध्ये असणारी चिठ्ठी वाचतो. तर त्या चिठ्ठीमध्ये महिपत शिकरेंनी असं लिहिलेलं असतं की आता हरीशच्या खुनाचा आरोप तू स्वतःवर घे, नाहीतर आजच मी तुला ढगात पाठवेन. आता हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता ती चिठ्ठी कोणाच्याही हाती लागू नये यासाठी ती चिठ्ठी तो स्वतःच गिळून टाकतो आणि विचार करू लागतो. तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो की आता काय करावं. तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं की सुभेदारांच्या घरी आता कल्पनाताई रूममध्ये आवरावर करत असतात आणि प्रतापरावांना म्हणू लागतात, खरंच तन्वीमध्ये किती बदल झाला आहे ना, खरंच तिच्यातील चांगुलपणा पाहून खरंच तिचं कौतुक करावं असंच वाटतं. आता तुम्हीच बघा ना, तिला अर्जुनची बायको अजिबातच आवडत नाही, परंतु तुमचं मन दुखवायला नको, तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून ती स्वतःबरोबर सायलीला घेऊन गेली आहे. तर प्रतापराव म्हणू लागतात, हो चांगुलपणा तर आहेच आणि त्याचं कौतुकही व्हायला हवं, परंतु कल्पना मला एक सांग, तुला कधी सायलीतील चांगुलपणा दिसत नाही का गं? तर कल्पनाताई म्हणतात, आलात का मूळ पदावर? प्रतापराव म्हणतात की हो, कारण आत्तापर्यंत तुझ्या डोळ्यावर असणारी झापडं मी उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तू झापडंच अशी लावून घेतली आहेस की तुला काही दिसतच नाही आहे. अगं सायली या घरासाठी किती धडपड करते, प्रत्येकासाठी ती धडपडत असते, प्रत्येकाची तिला काळजी वाटत असते. या घरातील वातावरण व्यवस्थित व्हावं, या घरातील सर्वजण आनंदात राहावेत यासाठी तिचे नेहमीच प्रयत्न चालू असतात. तू पाहिलंयस ना, आता आपल्या घरचं एवढं वातावरण बिघडलं होतं त्यावेळी तर तिने आपल्या सगळ्यांचं गेट टुगेदर घडवून आणलं. एवढंच काय, तर अश्विनच्या बड्डे दिवशी अश्विनच्या आवडीनिवडी जपल्या आणि तरीसुद्धा तू तिच्याशी एक शब्दही बोलत नाहीस किंवा तिचं कौतुकही करत नाहीस, पण ती कधी तक्रार करत नाही, सगळं काही करत असते, तुझं मन जपण्याचा प्रयत्न करत असते आणि तुला नेहमीच सांभाळत असते आणि तरीसुद्धा तुला तिचं कौतुक नाही का वाटत? तर कल्पनाताई प्रतापरावांच्या प्रश्नाचं उत्तर न देताच म्हणू लागतात की मला कोणतेही वाद उकळून काढायचे नाही आहेत. असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जात असतात. प्रतापराव म्हणतात, कल्पना
तुला आता वाद उकळून काढायचे नाही आहेत की मला एक सांग, माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे नाहीत. तर आता कल्पनाताई काहीच बोलत नाहीत, कारण प्रतापरावांनी कल्पनाताईंच्या समोर सायलीची बाजू स्पष्टपणेच मांडलेली असते, परंतु कल्पनाताईंजवळ मात्र काहीच उत्तर नसतं. तर दुसरीकडे कोर्टात अर्जुनने जज साहेबांच्या हे निदर्शनास आणून दिलेलं असतं की हरीश शिंदे म्हणजे तीच व्यक्ती आहे की जिने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती. आता सर्वांना ती साक्ष दिलेला क्षण आठवतो. हरीश शिंदे यांनी मधुभाऊंच्या विरोधात जाऊन साक्ष दिलेली असते आणि तेव्हा ते म्हणालेले असतात की मधुकर पाटील ही खरंच खूप वाईट व्यक्ती आहे. त्यांनी माझं आणि माझ्या भाच्याचं वाटोळं केलं आहे आणि म्हणूनच आज माझा भाचा जेलमध्ये आहे. एवढंच काय, तर मधुकर पाटील हे त्यांचं आश्रम हे 2 नंबरच्या पैशांवर चालवतात. आश्रमामध्ये 2 नंबरचा पैसा येतो आणि त्या जीवावर ते आपला आश्रम चालवत आहेत आणि म्हणूनच मधुभाऊंच्या विरोधात जजसाहेबांनी निर्णय घेतलेला असतो. तर आता अर्जुन जजसाहेबांच्या हाती एक लेटर देतो आणि म्हणू लागतो, मेलाड, तुम्हीही पाहू शकता की ज्या दिवशी हरीश शिंदे यांचा खून झाला आहे, म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला आहे, त्याची वेळ आणि तारीख त्यामध्ये अगदी तुम्हाला स्पष्टपणे दिसून येत असेल. यावरून असं सिद्ध होतं की ज्या दिवशी हरीश शिंदे यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी माझे अशील मधुकर पाटील हे तर जेलमध्ये होते, कारण हरीश शिंदे यांनी ज्या दिवशी साक्ष दिली त्या काही दिवसानंतरच त्यांचा मृत्यू झाला आहे. आता जजसाहेब ते पाहतात, तर इकडे दामिनी देशमुख मात्र अर्जुनच्या या स्टेटमेंटवर हसू लागते. तर चैतन्य फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं, प्रतापराव कल्पनाताईंची समजूत घालतात आणि म्हणू लागतात, कल्पना, अगं तू दृष्ट सासू नाही आहेस की तू सुनांचा छळ करशील. तुझा प्रॉब्लेम काय माहीत आहे का? सायलीने एक चूक केली, एक जखम दिली आणि ती जखम तू पोटात घालू शकत नाही आहेस. तर कल्पनाताई म्हणू लागतात, ती जखम, ती चूक मी कधीही पोटात घालू शकत नाही. तर प्रतापराव पुढे म्हणू लागतात, अगं सायलीने चूक केली ही मलाही मान्य आहे आणि तिची चूक तिनेही मान्य केली आहे, परंतु सायलीच्या एका चुकीपेक्षा तिच्यामध्ये असणारे असंख्य गुण बघ ना, तिच्यामध्ये असणारा चांगुलपणा तुला दिसत नाही आहे का? तर कल्पनाताई काहीच बोलत नाहीत. प्रतापराव म्हणू लागतात, तन्वीमध्ये चांगुलपणा आहे की नाही मला नाही माहीत, परंतु तुझ्यामध्ये चांगुलपणा नक्कीच आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे एक ना एक दिवस तू सायलीचा स्वीकार करशील आणि तिच्यामधील चांगुलपणा तुला नक्कीच दिसेल. परंतु कल्पनाताई काहीच न बोलता तिथून निघून जातात. आता कल्पनाताईंच्या अशा वागण्यामुळे प्रतापरावांना खूप वाईट वाटतं. प्रतापराव विचार करू लागतात की कल्पना नक्की कधी सायलीला माफ करेल. तर दुसरीकडे कोर्टात असं पाहायला मिळतं, अर्जुन जजसाहेबांना म्हणू लागतो, म्हणजेच ऑब्व्हियसली हा खून मधुकर पाटील हे करणं शक्यच नाही. तर आता अर्जुनची स्टेटमेंट ऐकल्यानंतर ॲडव्होकेट दामिनी देशमुख या महिपत शिकरेंना म्हणू लागतात, एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नसेल असं वाटतंय का याला? तर आता महिपत शिकरे दामिनी यांना म्हणू लागतात, त्याच्या लक्षात आलीच असेल, कारण तो तुमच्यापेक्षा हुशार आहे. आता दामिनी देशमुख रागानेच महिपत शिकरेंकडे पाहू लागतात. तर महिपत शिकरे म्हणू लागतात, तुमच्यापेक्षा म्हणजे तुमच्यापेक्षा थोडा कमी हुशार आहे, पण हुशार मात्र आहे तो, त्यामुळे त्याला हे सगळं काही कळालंच असणार. आता दामिनी देशमुख रागानेच महिपत शिकरेंकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, विरोधी वकील आपलं स्टेटमेंट देत म्हणू लागतात, मिलॉर्ड, मी मगाशीच म्हटलं ना की मधुकर पाटील हे निर्दावलेले एक खुनी आहेत, कारण प्रत्येक वेळी आरोपी हा आपले हात चिखलाने माखवत नसतो. त्यासाठी प्रत्येक वेळी त्याला चिखलात हात घालण्याची काहीच गरज नसते, कारण त्यांनी असे काही गुंड पोचलेले असतात की त्यांच्यामार्फत हे काम ते नक्कीच करू शकतात. आता त्या वकील साहेबांचं बोलणं ऐकून अर्जुन त्यांना विचारतो, याचा अर्थ मधुकर पाटील यांनी गुंड पोचले आहेत? तर आता दुसरे वकील म्हणू लागतात की अर्थातच, कारण त्याशिवाय हा खून होणं शक्यच नाही. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली रविराज सरांना म्हणू लागतात, रविराज काका, हे वकील तर वाटेल ते बिनबुडाचे आरोप करू लागले आहेत मधुभाऊंवर. तर आता रविराज सर म्हणू लागतात, सायली तू शांत हो, हे सगळं होणारच होतं, परंतु या सगळ्यावर शह देण्यासाठी अर्जुन सज्ज आहे एवढं मात्र नक्की. अर्जुनकडे काहीतरी असा पुरावा असेल की म्हणूनच अर्जुन त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत आहे. तू काळजी करू नकोस असं म्हणत आता रविराज सर सायलीला शांत करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ॲडव्होकेट साळुंखे म्हणू लागतात, हरीश शिंदे यांनी मधुकर पाटील यांच्या विरोधामध्ये साक्ष दिली होती, कारण
मधुकर पाटील यांचा काळा चेहरा त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. तर इकडे मधुकर पाटील यांचा साधाभोळा चेहरा असला तरी कोणाच्याही साध्याभोळ्या चेहऱ्याच्या मागे काहीतरी काळ नक्कीच लपलेलं असतं, हे मात्र आता सिद्ध होत आहे. कारण आपला खरा चेहरा कोर्टासमोर येऊ नये आणि म्हणूनच मधुकर पाटील यांनी कोठडीत असतानाच चाव्या फिरवल्यात आणि हरीश शिंदे यांचा खून केला आहे. म्हणजेच मधुकर पाटील हेच खुनी आहेत. मिलॉर्ड, मला एवढंच सांगायचं आहे, खून 2, जागा एकच आणि व्यक्तीही एकच. या सगळ्यामागे मधुकर पाटील हे सूत्रधार आहेत आणि त्यांनीच हा खून घडवून आणला आहे. आता ॲडव्होकेट साळुंके मधुभाऊंवर बिनबुडाचे आरोप तर करतच असतात, परंतु अर्जुनचा लक्ष मात्र फॉरेन्सिक रिपोर्ट कधी येत आहेत याकडेच असतो. आता अर्जुन चैतन्याला रिपोर्टबद्दल विचारतो, परंतु अजूनपर्यंत रिपोर्ट चैतन्याच्याही हाती आलेले नसतात. आता चैतन्य त्यांना मेसेज करतो आणि रिपोर्टबद्दल विचारणा करत असतो. तर आता अर्जुन त्या रिपोर्टबद्दल फोन करण्यासाठी चैतन्याला बाहेर जायला सांगतो. आता चैतन्य बाहेर जातो, तर त्यानंतर रविराज सर इशाऱ्यानेच अर्जुनला शांत करतात आणि म्हणू लागतात, काही काळजी करू नकोस, रिपोर्ट वेळेतच येतील. आता अर्जुनसुद्धा फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत असतो, कारण ॲडव्होकेट साळुंके यांचं बोलणं हे बिनबुडाचं आहे हे सिद्ध करण्यासाठी अर्जुनला आता त्या रिपोर्टची खूप महत्त्वाची गरज असते. तर दुसरीकडे मुद्दामच प्रिया रविराज सरांना म्हणू लागते, बाबा हे नक्की काय चाललंय? मधुभाऊंनी एक नव्हे तर 2-2 खून केले आहेत. मधुभाऊंना असे 2-2 खून करायची काय गरज होती? खरंच मधुभाऊंनी चुकीचा पाऊल उचलला आहे. आता काय होईल? मधुभाऊंची सुटका तर होणारच नाही ना? बाबा मधुभाऊ असे का वागले असतील? तर आता रविराज सर प्रियाच्या या प्रश्नाला उत्तर देत म्हणतात, ते समोर बसले आहेत ना, ते न्यायाधीश आहेत, तू न्यायाधीश नाही आहेस. त्यामुळे तुझ्या ह्या स्टेटमेंटची किंवा तुझ्या या बोलण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे प्लीज न्यायाधीश त्यांचा निर्णय देतीलच, तू तुझा निर्णय नको देऊस, असं म्हणत आता रविराज सरांनी नकळतच प्रियाचं तोंड बंद केलेलं असतं. सायलीला मात्र प्रियाच्या या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे अर्जुनच्या हाती फॉरेन्सिक रिपोर्ट कधी येत आहेत याचीच अर्जुन वाट पाहत असतो. तर अर्जुन ॲडव्होकेट साळुंके यांना प्रत्युत्तर देत म्हणतो, खुनाबद्दल तर मी बोलणारच आहे, परंतु पुराव्यासहित. तर ॲडव्होकेट साळुंके अर्जुनला विचारतात, कुठे आहे पुरावा? तर अर्जुन म्हणतो, येईलच. तर अर्जुन जजसाहेबांना विनंती करत म्हणू लागतो की मला काही थोडा वेळ हवा आहे आणि त्या वेळेमध्ये मी पुरावा सादर करणार आहे. परंतु जजसाहेब अर्जुनला म्हणू लागतात, अगोदरच मी तुम्हाला खूप वेळ दिला आहे, त्यामुळे आता कोर्ट वेळ नाही देऊ शकत. तर आता हे ऐकल्यानंतर इकडे दामिनी देशमुख मात्र खूप खुश झालेली असते. तर इकडे ॲडव्होकेट साळुंके म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे असला कुठलाही पुरावा नाही हे मला चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे साक्षी दामिनी देशमुख यांना विचारू लागते, अर्जुन नक्की कुठला पुरावा सादर करणार आहे? कुठलं असं लेटर आहे की ज्याची अर्जुन वाट पाहत आहे? तर दामिनी देशमुख अगदी खात्रीशीर म्हणू लागतात की मला खात्री आहे अर्जुन असा कोणताही पुरावा कोर्टात सादर करणार नाही, तर अर्जुन फक्त वेळ घेत आहे, असं म्हणत दामिनी देशमुख साक्षीला शांत करतात आणि म्हणतात, टेन्शन नको घेऊ. परंतु इकडे महिपत शिकरे मात्र घाबरून गेलेले असतात. आता अर्जुनने वेळ मागितलेली असते, परंतु जजसाहेब वेळ देण्यासाठी नकार देतात आणि त्याचवेळी तिथे चैतन्य आलेला असतो. तर चैतन्य येताच अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, असं म्हणत आता अर्जुनने जजसाहेबांच्या समोर पुरावा सादर केलेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, जजसाहेब मी तुम्हाला म्हणालो होतो की मला पुराव्यासाठी वेळ हवा आहे आणि ज्या पुराव्याची मी वाट पाहत होती तो हाच पुरावा आहे, असं म्हणत आता अर्जुनने जजसाहेबांच्या समोर पुरावा सादर केलेला असतो. आता सायली खूप खुश होते. तर त्यानंतर आता जजसाहेब पुरावा पाहू लागतात. तर अर्जुन म्हणतो, हरीश यांचा खून झाला आहे, परंतु त्याने ज्यावेळी मधुकर पाटील यांच्याविरुद्ध साक्ष दिली होती त्यावेळी जी साक्ष त्याने दिली त्याचा त्याला पश्चाताप झाला होता आणि त्याने तसं त्याच्या चिठ्ठीमध्येही लिहिलं होतं. कारण ज्यावेळी त्याचं सामान सापडलं तर त्यामध्ये 2 वर्षापूर्वी हरीश शिंदे यांनी लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे आणि ती चिठ्ठी मी आता कोर्टासमोर सादर करत आहे. आता हे ऐकल्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. साक्षी दामिनी देशमुख यांना म्हणू लागते, आता ह्या पत्रातून काही सिद्ध तर होणार नाही ना? तर दामिनी देशमुख म्हणतात, अर्जुन खरंच मूर्ख आहे, त्याला एवढंही माहीत नाही की असं कोणताही पुरावा कोर्टामध्ये सादर करता येत नाही, अशी कोणतीही चिठ्ठी कोर्टामध्ये सादर करता येत नाही, कारण जोपर्यंत त्याच्याबद्दल फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत ही चिठ्ठी ग्राह्य धरली जाणार नाही. तर ॲडव्होकेट साळुंके अर्जुनला म्हणू लागतात,
खरंच माझे वकील मित्र यांना माहीत नाही आहे की अशी कोणतीही चिठ्ठी आपण कोर्टामध्ये सादर करू शकत नाही, कारण अशा कोणत्याही चिठ्ठीतून हे सिद्ध होत नाही की ती चिठ्ठी त्या व्यक्तीनेच लिहिलेली आहे. मला वाटतं माझे वकील मित्र टेक्निकल गोष्टी विसरले आहेत. आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख खुश होते आणि म्हणू लागते, हो ना, अर्जुन खरंच टेक्निकली गोष्टी विसरून गेला आहे आणि त्यामुळेच आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. तर अर्जुन ॲडव्होकेट साळुंके यांना म्हणू लागतो, म्हणजे ॲडव्होकेट साळुंके, तुम्हाला असं काय म्हणायचं आहे की फॉरेन्सिक रिपोर्ट एवढ्या लवकरात लवकर येऊ शकत नाहीत का? तर ॲडव्होकेट साळुंके म्हणू लागतात, अर्थातच. अर्जुन म्हणतो, परंतु हा तुमचा गैरसमज आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट हे माझ्या हातात आहेत आणि आता मी ते कोर्टात सादर करणारच आहे. आता हे ऐकल्यानंतर ॲडव्होकेट साळुंके शांतच होतात, कारण अर्जुनच्या या बोलण्यानंतर ॲडव्होकेट साळुंके यांच्याजवळ कुठलाच प्रश्न नसतो, ना उत्तरही नसतं. आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख रागानेच महिपत शिकरेंकडे पाहू लागते. तर इकडे अर्जुनने कोर्टासमोर सर्व पुरावे सादर केलेले असतात आणि त्यानंतर म्हणू लागतो की माझे वकील मित्र ॲडव्होकेट गडकरी यांना विनंती आहे की ते पत्र त्यांनी आता माझ्या ह्या संपूर्ण वकील मित्रांसमोर वाचून दाखवावे. आता मात्र साक्षी घाबरून गेलेली असते. आता सायली साक्षीकडे पाहू लागते. साक्षीने तर आपला गळाच पकडलेला असतो. आता आपल्याला लवकरच फाशी होईल याची मात्र साक्षीला पूर्ण खात्री असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, अर्जुनने सर्वात मोठा पुरावा म्हणजेच हरीशच्या नावाखाली जी व्यक्ती आत्तापर्यंत वावरत होती त्यालाच कोर्टामध्ये उभं केलेलं असतं. अर्जुन म्हणू लागतो, आत्तापर्यंत हरीश शिंदे यांचा खून होऊन 2 वर्ष झाली, परंतु हा इसम त्यांच्या नावाने ज्या कन्स्ट्रक्शनवर काम करत होता ते कन्स्ट्रक्शन, ती साईट SS बिल्डर यांचीच आहे. SS बिल्डर म्हणजे साक्षी शिकरे. ही साईट महिपत शिकरे यांची आहे आणि म्हणूनच महिपत शिकरे यांची दोन्ही केससाठी कसून चौकशी व्हावी यासाठी मी कोर्टाजवळ विनंती करत आहे. आता अर्जुनची ही विनंती कोर्टानेही मान्य केलेली असते आणि मंजूर असं सांगितलेलं असतं. आता हे ऐकल्यानंतर महिपत शिकरेंना धक्काच बसतो, परंतु अर्जुनच्या या दमदार कामगिरीमुळे सायलीला मात्र अर्जुनचा खूप अभिमान वाटू लागतो. सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहू लागते. आता महिपत शिकरे यांच्या चौकशीत सर्व गुन्हे हे महिपत शिकरे यांनीच केले आहे हे सिद्ध होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.